भरायची, ग्रामपंचायतकडे पैसे नाही. ते म्हणते घरपट्टी नळपट्टी भरायला गावातला नाल्या झाडं झुडपं तोडतो ते बघतच म्हणते. ह्या आडाने पावडर टाकतो म्हणजे चांगली पाणी स्वच्छ राहावं म्हणून. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. बाथरूमाची दुर्दशा, नाही पाणी नाही काही, आणि आता उघड्यावर संडासला बसाव का गोरगरिबांनी? त्याचं ग्रामपंचायतचं काम आहे. हा दरवाजा बसीनं पाणी उपलब्ध करून देणं. आणि ग्रामपंचायत म्हणते आमच्याकडे पैसा नाही दरवाजे बसवायला, काय बसवायला. मुत्री नाही गावाला गावाची मुत्री विश्वनाथ विद्यालयाला विकली पैसे घेऊन सरपंचांनी. फिल्टर विकलं. नळपट्ट्या भरा. गोरगरीब बी भरण हे करीन का ह्यांच्या घरपट्ट्या नळपट्ट्या भरीन. पाण्याचा ठिपूस नाही आणि म्हणते नळपट्ट्या भरा. तुम्ही झाले काम झाले ह्याच्यावर नटलो पण ना काही. काय अवस्था आहे, लहान लेकर पडले तर मरायचे नाही का ह्याच्यात. बघा हे ग्रामपंचायतचे काम 1 वर्ष झालं ह्याच्या अजून काम हे नाही झालं. बिल पण निघलं नाही, अर्धच बिल निघलंय तरी अजून ह्याची देखभाल नाही. नळी पण पाणीच नाही. गोरगरिबाला नळ्या नुसत्या काढून दिल्यात पण पाणीच नाही. पैसे नाही. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड तालुक्यातील वांगी या गावामध्ये जी काही शासकीय नोकरदार आहेत, ज्या की शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचण्याचं काम करतात, मात्र त्या यंत्रणा प्रत्येक योजनेमध्ये हात मारताना पाहायला मिळतात. त्यामुळं वांगी गावच्या युवा शेतकरी हरिभाऊ शेळके यांनी चक्क भीक मागो आंदोलन सुरू केलं आहे. गावापासून सुरुवात केली ती बीडच्या पंचायत समितीमध्ये हे आंदोलन येऊन टेकलं. त्यावेळी त्यांच्याजवळ किमान 10,000 ते 12,000 रुपये भीक मागितलेली रक्कम आणि कागदपत्र पंचायत समितीच्या दारामध्ये पुन्हा त्यांनी भीक मागितली. आणि जी काही भीक मागण्याच्या स्वरूपातलं जे काही आंदोलन आहे ते अधिकाऱ्यांना लाजवणार आहे. यामध्ये शासनाच्या योजनेमध्ये जे काही अधिकारी पदाधिकारी गाव पातळीवर योजना राबवतात ते त्यांचे हात बरबटले आहेत, ते भ्रष्टाचारी आहेत. प्रत्येक योजनेमध्ये 5-10 हजार रुपये नक्की घेतात. उदाहरणार्थ घरकुल असेल, विहीर आहे, त्याचबरोबर शासनाच्या काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी काही योजना असतात छोट्या मोठ्या, त्याच्यातसुद्धा हे शासनाचे नोकरवर्ग हात मारताना नक्कीच पाहायला मिळतात. त्यामुळं ही भीक मागणं आंदोलन खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांच्या तोंडात मारल्यासारखं नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. काय नेमकं भीक मागण्याचं स्वरूप होतं आणि सुरुवात कुठून केली आणि काय म्हणणं आहे या युवा शेतकऱ्याचं तुम्हीच पहा.
कर्मचारी इथं बीडीओ साहेब कोणी आहेत? बीडीओ साहेबांकडे भेटायचं होतं गळपट्टी भरायसाठी. असं गावात ग्रामपंचायतच्या समोर गेलो, तिथं ग्रामसेवक नाही. बीडीओ साहेबांकडे आलो, बीडीओ साहेब नाही. आम्ही जायचं कुणाकडे? गोरगरिबांनी न्याय कुणाला मागायचा? एक महिना 2 महिने इथं येऊन जे मागत येत न्याय मागत येत गोरगरीब बीडीओ साहेबांचं कवा आलं की लोक आहे. कुणाकडे जायचं आम्ही गोरगरिबांनी? हे कागदपत्र घेऊन माहिती 1 वर्ष देऊ शकत नाहीत. आम्ही जायचं कुणाकडे? जनताने न्याय कुठे मागायचा? काय करायचंय बघा. बीडीओ साहेब नाही ना, कुणी नाही ना, ग्रामसेवक नाही. हे गोरगरिबांनी घरपट्टी नळपट्टी कुठे भरायची? पाणी मागितलं तर म्हणते आम्ही बघू, आमच्या गावचे मालकच आम्ही. करायचं काय? आम्ही कुणाकडे जायचं? मोरे साहेबाकडे. मोरे साहेबाला विचारलं असता, मोरे साहेब म्हणतात आम्ही चौकशी समिती नेमली, बघू का आमच्या मागलं काम होतं. नेमकं जायचं कुणाकडे? 5/5/2025 मी उपोषणाला बसलो होतो ग्रामपंचायतच्या 2 दिवस पूर्वी. चौकशी समिती नेमली, त्याचं अजून एकही मला काही उत्तर भेटलं नाही. नेमकं शिवसाहेबांनी पत्र काढलंय चौकशी समितीचं, ते त्यांचं काही नाही. हे बघा किती अजितदादा तुम्ही पालकमंत्री आहेत, किती अन्याय आहे बघा या गोरगरिबावर. आम्ही उपोषण करून आंदोलन करून आम्हाला न्याय भेटत नाही, गोरगरिबाला काय भेटणार आहे बघा. अजितदादा तुम्ही पालकमंत्री आहात, थोडं या पंचायत समितीकडे कर्मचारी बघा, टेबलला नाहीत, खुर्च्याला नाहीत, नुसते बोतलावर चिटकून बसले तर घरी येऊन ड्युट्या करतात. घरी त्यांना जायला लागतं, त्यांना विहिरीचे पैसे घरकुलाचे पैसे घरी घेऊन जायला लागतात. इथं ऑफिसला कोणी काम करीत नाही, इथं कर्मचारी नाही ना, कोणी नाही. गावात गोरगरीब 15-15-20 हजार रुपये घेते तर घरी नेऊन पैसे देते. तर इथं आला असता कर्मचारी. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.